नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी PSI वैभव सांगळे कंबाईन विजनच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, पूर्व परीक्षा झाले म्हणजे गट ब ची पण झाली आणि गट क ची पण झाली। आता तुमची मुख्यची तयारी चालू झाली असणार आहे, ठीक आहे। तर जर मुख्य पास व्हायचं असेल तर नेमकं तुम्हाला अभ्यासामध्ये कोणत्या विषयाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करून जास्तीत जास्त आउटपुट कोणता विषय देईल आज त्याच्यावरती आपण बोलणार आहे। आज आपण या ठिकाणी कंबाईन गट ब मुख्य परीक्षा 2023 चा मराठीचा पेपर सोडवणार आहे। नेमकं मराठीचा पेपर सोडवताना तुमचा अप्रोच कसा असायला हवा होता त्याच्यावरती आपण बोलणार आहे। खरंच खूप अभ्यासाची गरज आहे का जास्त मार्क पाडण्यासाठी, की तुम्हाला कॉमन सेन्स असला तरी पण मार्क पडू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं डिस्कस करणार आहे। तर बघा, हा जो पेपर होता या पेपरमध्ये मला 50 पैकी माझे 46 प्रश्न बरोबर होते। तसा एक प्रश्न अजून बरोबर होता, परंतु कदाचित त्याला हॅच आला त्यामुळे तो त्या ठिकाणी कॅन्सल झाला। तर 50 पैकी 46 प्रश्न त्या ठिकाणी बरोबर होते आणि त्याच्यामुळे माझी रँक, मी म्हणत नाही की पूर्ण पोस्ट निघली, परंतु रँक ऍटलिस्ट माझी रँक 4 जी PSI 2023 च्या निकालात आली ती या विषयाला थोडासा मला बूस्ट भेटला आणि त्याच्यामुळे आली। तर हे विषय जे असतात म्हणजे मराठी विषय हा डिसाइडिंग फॅक्टर मी का म्हणल, कारण की बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट चांगल्या पद्धतीने लक्षात घ्या आणि समजून घ्या की ऍव्हरेज विद्यार्थ्यांना ह्या विषयामध्ये 40 मार्क पडतात। ऍव्हरेज म्हणजे एखाद्याची 2 रिव्हिजन झाल्या, 3 रिव्हिजन झाल्या तरी त्याला 40 मार्क पडतात। परंतु ज्याला पोस्ट घ्यायची आहे, ज्याला चांगल्या पद्धतीने मार्क पाडायचे आहे, त्या विद्यार्थ्याला या मराठी विषयामध्ये 45 प्लस मार्क आले पाहिजे। किती मार्क आले पाहिजे? 45 प्लस मार्क आले पाहिजे। आणि नेमकी मला हे मार्क कसे पडले ते ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। माझा पेपर सोडवण्याचा अप्रोच कसा होता, इलिमिनेशन टेक्निक कशा होत्या, मी वेळ कसा वाचवला, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तत्पूर्वी मला काही गोष्टी तुम्हाला ऍडिशन मध्ये सांगायच्या आहे। ज्या विद्यार्थ्यांनी मुख्यचा चांगला अभ्यास केलेला आहे किंवा मराठीमध्ये ज्यांना तरी पण कमी मार्क येत आहे, तर काही महत्त्वाच्या गोष्टी आहे की मराठीला न्याय द्या, न्याय द्या म्हणजे काय, किमान 20 ते 23 मिनिटं तुम्ही मराठी सोडवला पाहिजे पेपरमध्ये। काय होतं, विद्यार्थ्यांना एकदम सोपा वाटतो मराठी, म्हणजे मी स्वतः PSI 2020 ला 15 मिनिटात मराठी सोडून पुढे निघून गेलो होतो विथ पॅसेज, आणि त्याचा मला फटका बसला। जिथं विद्यार्थ्यांना 46-47 मार्क आले, मला 40च मार्क आले, म्हणजे 40 प्रश्न बरोबर आले माझे। तर असं झालं नाही पाहिजे। तुम्हाला जो विषय बाकीच्या विद्यार्थ्यांना ऍव्हरेज आहे तिथं तुम्ही एक्सलंट मार्क घ्या, म्हणजे निकालात तुमचं नाव येईल। तर आजच्या पेपरमध्ये म्हणजे खरं तर मुख्य परीक्षेसाठी मराठी हा विषय डिसाइडिंग आहे, कारण की विचार करा, 50 पैकी एकदम गठ्ठा मतदान ज्याला आपण म्हणतो हे मराठीमध्ये तुम्हाला मिळू शकतं। हा जो एज आहे तो तुम्हाला मराठीत मिळू शकतो। तर लक्षात घ्या की मराठीला न्याय द्यायचा आहे। 20 ते 23 मिनिटापर्यंत ज्यावेळेस तुम्ही टेस्ट सोडवणार किंवा पेपर सोडवणार, 20 ते 23 मिनिटात तुमचे मराठीचे 50 प्रश्न तुम्हाला सोडवायचे, ओके। त्यानंतर पेपर वाचन करताना, बरोबर, पेपर ज्यावेळेस तुम्ही वाचणार आता तर प्रश्नावरती भर द्या। प्रश्न व्यवस्थित वाचा, याच्यात काही सिली मिस्टेक करू नका। याच्यात जर तुम्ही सिली मिस्टेक केल्या तर तुम्ही हारले, ओके। याच्यात सिली मिस्टेक करू नका, कारण की याला परत रिकॅप नाही, एकदाच पेपर होणार, त्याच दिवशी होणार, तुम्ही कुठेही जा, नंतर रिकॅप भेटत नाही, ओके। त्यानंतर गोल करताना व्यवस्थित करा। आज आपलं पेपर सॉल्व्हिंगचं लेक्चर आहे की मराठीत नेमकी तुमचा अप्रोच कसा पाहिजे, मराठीचा पेपर मी कसा सोडवला, तुम्ही कसा सोडवला पाहिजे, तयारी कशी केली पाहिजे, याच्यावरती सगळं लेक्चर आहे। इलिमिनेशन टेक्निक वापरा। इलिमिनेशन टेक्निक कशासाठी? कारण की 1 तास वेळ आहे, 100 प्रश्न आहे आणि डेटा जास्त आहे। आता सगळ्यात महत्वाचं, आयोग 4ही ऑप्शन द्यायला लागले, म्हणजे जर आयोगाने शब्द दिले तर आयोग पहिल्यांदा 4 शब्द द्यायचा, आता त्याच याच्या 16 शब्द द्यायला लागलाय, म्हणजे एका ऑप्शन मध्ये 4 शब्द। तर बघा, या गोष्टी समजून घ्या, पॅटर्न समजला तर तुम्हाला समजल की हे लोक थोडंसं टाइमपास करायला लागले। मग इथं मी काय करणार, माझं शस्त्र काय असणार तर इलिमिनेशन टेक्निक, मी इलिमिनेशननी खेळणार, ओके। त्यानंतर काही नवीन वाटलं, एखादं वाक्य नवीन वाटलं तर त्याला पॉझिटिव्ह घ्यायचं आणि पॉझिटिव्ह वेनी त्याला बरोबर करायचं। हे मला या पेपरमधून तुम्हाला सांगायचंय। या पेपरमधून माझं असं या ठिकाणी अनालिसिस आलंय। आता ज्या विद्यार्थ्यांनी इथून मागे पेपर दिले त्यांना मराठीमध्ये मार्क किती येत आहे याच्यावरती त्यांची जी रँक आहे, जी पोस्ट आहे ती डिसाइड होती। म्हणजे सगळ्याच विषयामध्ये तुम्हाला मार्क पाहिजे, परंतु हा जो विषय असा आहे की जो सोपा आहे, जर प्रॉपर वेनी तयारी केली ना रे, या विषयामध्ये 45 मार्क पाडायला काहीच हरकत नाही। व्याकरण, मराठीचे 3 भाग करतो मी, व्याकरण, त्यानंतर शब्दसंग्रह आणि पॅसेज म्हणजे उतारा, ठीक आहे, उतारा। जर तुम्ही तसं बघितलं तर
15 एक प्रश्न हे शब्दसंग्रहावरती, आता 30 प्रश्न तुम्हाला व्याकरणावरती दिसतील आणि 5 जे प्रश्न आहे ते उतार्यावरती दिसतात. हे जनरली या पद्धतीने त्याची ठेवण असती. तर तुम्हाला जर इथं 30 पैकी 30 व्याकरणात 30 पैकी 30 घेण्याचे पूर्णपणे चान्सेस असतात की तुम्ही 30 पैकी 30 मार्क घेऊ शकता. शब्दसंग्रह जर बघितलं तर मित्रांनो 10 प्रश्न तर पीवायक्यूच असतं, बाकीचे 5 थोडेसे नवीन असतात, ते पण पीवायक्यूच्या बेसच डिझाईन केलेले असतात. तर इथे तुम्ही मार्क घेऊ शकता आणि उतारा तुमचा सोप्या लेवलला असतो. मराठीचा उतारा चुकू नका, ठीक आहे, मराठीचा उतारा चुकू नका, नाहीतर परत 400-500 विद्यार्थ्यांच्या तुम्ही माग. ओके, चला पुढं. हे तुमचं जे आहे ना रे, ही तुमची फ्रेम आहे, या फ्रेमनुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे. सर्वाधिक वेटेज व्याकरणाला आहे, तर पहिल्यांदा व्याकरणाला टार्गेट करायचं. मला 30 पैकी 30 मार्क व्याकरणात पडले पाहिजे, त्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या. पहिली गोष्ट कन्सेप्ट लक्षात ठेवायच्या चांगल्या पद्धतीने, पाठांतर पण पाहिजे, आणि तिसरी महत्वाची गोष्ट ऍप्लिकेशन पाहिजे. काय पाहिजे? ऍप्लिकेशन पाहिजे. पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण अजून इन डिटेल करू की कोणते टॉपिक महत्वाचे, काय महत्वाचं ते आपण बघूया. शब्दसंग्रहाबद्दल मी एकच गोष्ट सांगेल तुम्हाला, पीवायक्यू तर सगळ्यांचेच करायचे, व्याकरणाचे पण करायचे, परंतु इथं पीवायक्यू तुम्हाला डायरेक्ट पेपरमध्ये दिसणार. पीवायक्यू फार महत्वाचे विद्यार्थ्यांनो, पीवायक्यू इथं चुकायचं नाही. शब्दसंग्रहामध्ये पोरांचे पीवायक्यू पार्ट आहे, तुम्ही चुकू नका. ओके, आता गटकल भरपूर विद्यार्थी जागा आहे, भरपूर विद्यार्थी घेणार आहे. 18,000 गटकला पण आता जी 2025 ची मुख्य होईल, आणि वेळ पण आहे, तर हे विषय चांगले करून ठेवा ना पुढं. ठीक आहे, आता आपण पेपर सॉल्व्हिंगचं जे लेक्चर आहे, आपण पेपर सॉल्व्हिंग या ठिकाणी सुरू करतोय. तर लक्ष घ्या, या ठिकाणी मी तुम्हाला काही एलिमिनेशन टेक्निक पण सांगणार आणि कोणत्या टॉपिक वरती प्रश्न आला ते पण सांगणार. आता हा जो पेपर आहे, याचा पहिलाच प्रश्न शब्दसिद्धीवरती आला होता. तुम्ही या ठिकाणी पेपर तुम्ही याची झेरॉक्स काढून घ्या, 2023 पेपर आहे, आणि पेपर समोर ठेवून मग हे लेक्चर करा. ठीक आहे, तर हा जो पहिला प्रश्न आहे तो शब्दसिद्धीवरती आलेला होता. आणि प्रश्न काय सांगतो रे? प्रश्न काय सांगतो की खाली दिलेल्या शब्दांतील देशी शब्द ओळखा. कोणता शब्द ओळखायचा होता? देशी. याला आपण देशज पण म्हणतो, बरोबर, देशज, बरोबर, देशी शब्द किंवा देशज शब्द म्हणतो. तर इथं जर तुम्ही बघितलं तर भाकरी हा पीवायक्यू आहे, भाकरी हा पीवायक्यू आहे, आणि तो कानडी शब्द आहे. भाकरी जरी तुम्ही खाता असेल घरी, पण तो कानडी आहे. ठीक आहे, भाकरी कानडी शब्द आहे. त्यानंतर गाजर, बटाटा, आता हे दोन जे शब्द आहे, बरोबर, हे पोर्तुगीज आहे. कोणते शब्द आहे? पोर्तुगीज. ठीक आहे, पोर्तुगीज. आणि यातला जो हा बाजरी शब्द आहे, हा बाजरी शब्द कोणता आहे? तर देशी शब्द आहे. मग इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी तुमची, यांनी बघा बाजरी आणि भाकरी, म्हणजे बाजरीची भाकर, आपल्याकडे बाजरीची भाकर म्हणतात, इथं तुम्हाला कन्फ्युजन साठी त्या ठिकाणी दिलंय. परंतु इथं गाजर हे फिक्स तुम्हाला माहिती आहे की हा शब्द बसत नाही देशी शब्दामध्ये, तर तुम्ही तो ऑप्शन पहिला इलिमिनेट केला पाहिजे की ब हा बसू शकत नाही. भाकरी हा पीवायक्यू आहे, तर अ सुद्धा उत्तरात येऊ शकत नाही. आणि क बटाटा पोर्तुगीज आहे, तो पण पीवायक्यू आहे. तर अशा पद्धतीने तुमचं पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. म्हणजे मला सांगायचं काय की तुम्हाला एक्झॅक्ट उत्तर माहित नसू द्या, परंतु ऑप्शन वरून तुम्हाला समजलं पाहिजे की नेमकी हे उत्तर आहे की नाही. म्हणजे बघा इथं तुम्ही याला इलिमिनेट करा की नाही बाबा, भाकरी नाही येऊ शकत, गाजर नाही येऊ शकत, बटाटा नाही येऊ शकत. मग हे जर तुम्ही ऑप्शन इलिमिनेट केले तर तुम्हाला समजेल की हा बाजरी हा शब्द आहे की जो देशी शब्द आहे. शब्दसिद्धीचे तुमच्या आता पुढच्या एक्झाम मध्ये पण ब आणि क मध्ये पण किमान सांगतो 3 ते 4 प्रश्न दिसतील. ओके, कारण की हा दुसरा प्रश्न पण शब्दसिद्धीचाच आहे. शब्दसिद्धी, ठीक आहे. दुसरा पण प्रश्न काय सांगत होता हा प्रश्न की खालीलपैकी कोणत्या शब्दांना संस्कृत उपसर्ग लागलेले आहे? काय लागलेलं आहे? संस्कृत उपसर्ग लागलेले आहे. पहिली गोष्ट की उपसर्ग म्हणजे काय हे तुम्हाला माहित पाहिजे की जो शब्द आहे, शब्द या शब्दाच्या सुरुवातीला किंवा शब्दाच्या मागे जे लागल्या जातं, मागे, होय मागे, म्हणजे हा तुमचा शब्द आहे आणि या शब्दाच्या सुरुवातीला किंवा मागे जो एक अक्षर लागतो त्याला उपसर्ग म्हणतो. आता इथं जर तुम्ही बघितलं, इथं व्यवस्थित बघा बिन, इथं इलिमिनेशन टेक्निक बघा, असं काही नाही, तुम्ही डायरेक्ट बघा बिन आहे ना, इथं तुम्हाला बिन दिसतोय त्याला खोडून टाका. ठीक आहे, बिन हा उपसर्ग अरबी उपसर्ग आहे, फारसी उपसर्ग आहे, याचा विषय संपतोय. इकडे या तुम्ही अजान, अवजड आणि पंतु, इथं तर विषय येत नाही कारण की हा तर उपसर्ग नाही, हा काय तुमचा प्रत्यय आहे. अव हा मराठी उपसर्ग आहे, म्हणजे हे पण कट झालं. गैर हे पण कट झालं. बघा ह्या ऑप्शन मधून हे 3 ऑप्शन आहे, हे 3 पूर्ण वाचू नका. त्यातला एक शब्द तुम्हाला जर परफेक्ट माहिती तो फक्त इलिमिनेट करा आणि तुम्ही पुढे जा. जर तुम्ही इथं बघितलं आधार, उत्तम आणि निग्रह, तर या ठिकाणी हे सगळे संस्कृत उपसर्ग आहे. याचं सगळ्यात सोपं कसं ओळखायचं?
संस्कृत शब्द दिसला, फक्त बघायचं की उपसर्ग लागलेला पाहिजे. बघा, आधार, उत्तम, निग्रह हे संस्कृत शब्द आहे, म्हणून त्या ठिकाणी उपसर्ग घटित संस्कृत शब्द कुठले, तर तुम्हाला येईल कसं, आता लाचार, बिनतोड, नाराज. आता लाचार हा शब्द संस्कृत नाहीये, त्यामुळे तुम्हाला इथं समजायला पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे इलिमिनेशन टेक्निक ही फार महत्वाची आहे. ओके, तुम्ही पुढचं बघा. हा, खालीलपैकी अभ्यस्त शब्द कोणता. आता अभ्यस्त या शब्दाचा अर्थ काय होतो माहिती का रे, की पुनरावृत्ती होणे, मल्टिप्लिकेशन. जर तुम्ही इथं बघितलं तर एकच शब्द असा आहे की ज्याचं मल्टिप्लिकेशन झालंय, तो म्हणजे कधी कधी. बाकीचे सगळे ऑप्शन असेच होते, आणि हा काही सेकंदाचा प्रश्न होता. मग तुम्ही इथं टाइमपास करत बसणार का? अजिबात नाही. आपल्याला जर फिक्स माहिती आहे, सोप्पा आहे, बोनस पॉईंट आहे, पटकन मी केला आणि पुढे निघून गेलो. ओके, अभ्यस्त म्हणजे ज्या शब्दाचं रिपिटेशन झालंय त्याला आपण काय म्हणतो, अभ्यस्त शब्द म्हणतो. पुढचं बघा, हा सुद्धा शब्दसिद्धी प्रश्न आहे. त्यांनी विचारला की तत्सम शब्द कोणता आहे, तद्भव कोणता आहे, देशी कोणता आणि परभाषी कोणता. म्हणजे असं वाटतंय की शब्दसिद्धी चॅप्टरच तो पेपर सेटर खोलून बसलाय आणि त्याच्यावरती त्यांनी प्रश्न काढलेले. तर बघा, तत्सम शब्द म्हणजे काय, तत्सम म्हणजे काय, तत्सम म्हणजे त्यासारखे म्हणजे कोणासारखे, तर संस्कृत शब्दासारखे. मग इथं बघा, जे शब्द तुम्हाला संस्कृत वाटणार आहे, मग बघा, धोंडा, ढेकून, बाजरी संस्कृत मध्ये एवढे रफ शब्द आहे का, तर नाही. तिकीट हा शब्द कोणता आहे रे, इंग्लिश आहे, म्हणजे याचा विषय संपला. बाहू, पान, ओट आणि पुष्प, कन्या, नदी. यस, पुष्पगुच्छ म्हणतो बघा आपण, पुष्प, कन्या, नदी, तर हे शब्द आहे संस्कृत शब्द. ओके, एकचं उत्तर 3 आहे, एकचं उत्तर 3. म्हणजे इथं हा ऑप्शन इलिमिनेट झाला आणि हा ऑप्शन इलिमिनेट झाला. मग आपलं उत्तर एक तर पर्याय क्रमांक 2 आहे किंवा 4 आहे. म्हणजे बघा, याला इलिमिनेशन म्हणता की एक जोडी लागली तर लगेच मी चेक केलं, एक जोडी लागली. आता पुढचं बघा, तद्भव शब्द. तद्भव म्हणजे काय, की संस्कृत शब्द मराठीत ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्यात थोडासा चेंज होतो, त्याला आपण तद्भव शब्द म्हणतो. ते म्हणजे हे पर्याय क्रमांक 4, भ्रातृ म्हणजे भावाला भातृ म्हणता. त्यानंतर पान म्हणजे पर्ण आणि ओट म्हणजे ओष्ट्य. हे संस्कृतातले शब्द आहे, ते मराठीत थोडेसे आले आणि चेंजेस होऊन आले, तर त्याला आपण म्हणतो तद्भव. म्हणजे ब चं उत्तर 4 आहे. जर मी पेपरमध्ये असतो तर मी फक्त हे 2 ऑप्शन क्लिक केले असते, कारण की इथं तर 1 दिलेलं आहे, याचा विषय संपला आणि मी पुढे निघून गेलो असतो. म्हणजे इथं माझा टाइम बघा, 10 सेकंदामध्ये मी प्रश्न त्या ठिकाणी रीड करून पुढे जातोय. म्हणजे पेपर सॉल्व्हिंग फार महत्वाची आहे. मी तुम्हाला ते सांगतो, पेपर सॉल्व्हिंग टेक्निक, तुमचा पूर्ण पेपर हा पेपर सॉल्व्हिंग टेक्निक वरती असतो. कारण की तो वेळच पुरत नाही. आपल्याला इंग्लिशला फार जास्त वेळ लागतो, कारण की समजून घेणं, इंग्लिश वाचणं, नंतर समजून घेणं, याला वेळ निघून जातो. सो या ठिकाणी तुम्हाला बघा काय महत्वाचं आहे, तद्भव 4 नंबरची जोडी लागली, इलिमिनेशन टेक्निक असं एकच ऑप्शन आहे, पुढे गेलो. देशी शब्द आणि परभाषी शब्द. तुम्ही इथं असंही करू शकत होता की तुम्हाला जे परफेक्ट माहिती आहे ना, तुम्ही त्याची जोडी लावून पुढे जाऊ शकत होता. जसं की देशी शब्द मला माहिती ना, तर बघा एकच उत्तर इथं की जो 3 नंबरचा ऑप्शन, एक उत्तर एकच आहे असा. म्हणजे इलिमिनेशन टेक्निक काय असती हे तुम्हाला त्या ठिकाणी मला सांगायचंय. ओके, चला पुढचा प्रश्न घ्या. मी शिकवायला नाही आलोय, मी तुम्हाला पेपर कसा सोडवायचा ते सांगायला आलोय. हा, आता हा प्रश्न बघा. ओके, प्रश्न बघा काय रे बाबा, प्रश्न की शुद्ध लेखन नियमानुसार, आणि हे सगळे शब्द सगळ्यात महत्वाचं पीवायक्यू आहे. काय आहे, पीवायक्यू. जर तुमचे पीवायक्यू व्यवस्थित असेल तर तुम्हाला याच्या बाहेर प्रश्न जात नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, मोरावाळंबे सरांच्या पुस्तकातला जो चॅप्टर आहे शुद्ध लेखन नियमानुसार, त्या पुस्तकातले आहे मोरावाळंबे. ठीक आहे, आपण आपल्या बॅचमध्ये, आपली जी गुरुकुल बॅच आहे मराठी व्याकरण, ज्याच्यामध्ये आपण शिकवलेलं आहे, आपण 30 तासामध्ये म्हणजे एक 35 ते 36 लेक्चरमध्ये सगळं व्याकरण त्या ठिकाणी शिकवलंय. त्या लेक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला मोरावाळंबे सरांच्या पुस्तकाचा रेफरन्स दिलेला आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, त्या पुस्तकातूनच आपण शिकवलेलं आहे. इथं बघा, इथं त्यांनी विचारलं की अचूक शब्दगट म्हणजे कोणकोणता अचूक शब्दगट आहे. तर बघा, उआपोह, नाविन्य, उत्कृष्ट, त्याच्या शिकवण्यासारखं काही नाही, परंतु हा शब्द, हे शब्द आणि हे तीनही जे आहे ना रे, तर हे तीनही काय तर बरोबर शब्द आहे. हे चुकीचं आहे, कारण की उष्णतेचं इथं बघा ना, उष्ण हा उ दीर्घ नाहीये, उ हा रस्व आहे. त्यानंतर मंदिर, आपण म्हणतो ना मंदिर, मग मंदिरचा द आहे तो पहिला आहे. आणि इथं परीक्षा, तुम्ही तुमच्या पेपरवरती जरी बघितलं असतं तरी तुम्हाला समजलं असतं की परीक्षाचं व्हॅलिडिटी दुसरी आहे. तर या ठिकाणी हा ऑप्शन इलिमिनेट झाला असता, तर तुम्हाला इथं डी सर्व बरोबर इलिमिनेट झाला असतं आणि अ ब क तुमचं उत्तर बरोबर आलं असतं, पर्याय क्रमांक 3 बरोबर. मग शुद्ध लेखन नियम, मोरावाळंबे सरांच्या पुस्तकात जो चॅप्टर आहे, डायरेक्ट छापून घ्या ते शब्द, त्याच्यातूनच येतं, बाहेर काहीच येत नाही. ओके, चला पुढं. ठीक आहे, आता या मराठी विषयामध्ये आता पुढचं बघा, इथं बघा. हा,
सर्व मुले मोठ्याने बोलत होती या वाक्यातील क्रियाविशेषण. इथं विचारलं की क्रियाविशेषणाचा प्रकार सांगा. काय विचारलं? क्रियाविशेषणाचा प्रकार सांगा. मग त्याच्यामध्ये बघा नाम साधित, विशेषण साधित, अव्यय साधित आणि धातू साधित. आता इथं सर्व मुले मोठ्याने बोलत होती. इथं त्यांनी विचारलं की क्रियाविशेषणाचा कोणता प्रकार आहे, म्हणजे क्रियेचं विशेषण. बोलत होती, मग कशी बोलत होती रे? तर मोठ्याने बोलत होती. मग मोठा जे आहे ना, मोठा हा मोठा हे विशेषण आहे. हे कोणतं आहे? मोठा विशेषण आहे. आणि त्या विशेषणापासून क्रियाविशेषण बनलेलं आहे, म्हणून त्याला क्रियाविशेषण साधित म्हटलं. या ठिकाणी उत्तर पर्याय क्रमांक तुमचं 2 बरोबर आहे. प्रश्न व्यवस्थित वाचा म्हणजे उत्तर व्यवस्थित येईल. ओके. नंतर बघा, चपळ घोड्याने शर्यत जिंकली, वाक्यातलं विशेषण ओळखा. किती सोपं आहे रे. घोडा आहे परंतु कसा आहे? तर चपळ. म्हणजे इथं चपळ घोड्याने दिलं तुम्हाला चुकायसाठी, पण व्यवस्थित वाचा. घोडा कसा आहे? चपळ आहे बाबा, मग चपळ. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. काही अवघड? तर अशा पद्धतीने बघा, पेपर सॉल्व्हिंग मध्ये बाकीचे ऑप्शन तुम्ही बघूच नका, जिथं तुमचं कन्फ्युजन होणार आहे. उत्तरावरती लक्ष द्या. प्रश्नातच बघा, घोड्याने शर्यत जिंकली, कोणता घोडा? चपळ घोडा. विषय संपला. ओके. पुढे बघा, त्या तिथे पलीकडे माझी या प्रियाचे झोपडे आहे, या विधानातले क्रियाविशेषण कोणते? मग झोपडे आहे. बरं ठीक आहे, झोपडे आहे. कुठे झोपडं? कुठे? त्या तिथे पलीकडे म्हणजे काय? प्लेस आहे ना, स्थान दाखवलेलं आहे. म्हणून या ठिकाणी कोणतं? स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. इथं कालवाचक, रीतिवाचक आणि एकाक्षरी वाचक याचा काही संबंधच नाहीये. म्हणजे आयोग तुम्हाला मदत करते की बाबा तू पास होय, फक्त तू ओव्हर थिंक करू नको. तू ओव्हर थिंक करत बसू नको. जे आहे ते बघ ना. इथं बघ, त्या तिथे पलीकडे माझ्या प्रियाचे. मग कुठं? त्या तिथं पलीकडं. हे काय झालं? स्थळ झालं. ठीक आहे. ओके, चला पुढे. आता इथं बघा पुढचा प्रश्न. अनिश्चित संख्यावाचक विशेषण ओळखा. अनिश्चित म्हणजे काय? जे मोजता येत नाही. मग इथं बघा, अनिश्चित संख्या विषय 5, 1 2 3 4 5. त्यानंतर बघा तिसरा 1 2 3 थर्ड. त्यानंतर इथं बघा चारी म्हणजे काय? 4. हे थोडा म्हणजे किती रे? मला थोडा भात दे. थोडा म्हणजे काही मोजता येतं का? नाही. थोडा म्हणजे संख्या आहे, काहीतरी त्याला वस्तुमान आहे, परंतु ते कसं आहे रे? अनिश्चित आहे. त्यामुळे इथं तुमचं पर्याय क्रमांक 4 उत्तर यायला पाहिजे. सिलेबस मध्ये म्हणजे तुमच्या पुस्तकात हे असू नसू पण आहेच म्हणजे पुस्तकात, पण तुम्ही साधं लॉजिक लावू शकता ना रे. साधं लॉजिक आहे. आता इथं बघा, जेव्हा घाम गाळावा जेव्हा घाम गाळावा तेव्हाच खायला भाकरी मिळते, या क्रियाविशेषणाचा हे क्रियाविशेषणातील कोणत्या उपप्रकारातील आहे? आता इथं बघा, जेव्हा तेव्हा क्रियाविशेषण आहे, परंतु काय? जेव्हा घाम गाळावा तेव्हाच खायला भाकरी मिळणार. म्हणजे टाइम दाखवतोय की जेव्हा मी घाम गाळवणार तेव्हाच मला खायला भाकरी मिळणार. मग या ठिकाणी संकेत नाही. इथं विचारलं डायरेक्ट उपप्रकारातील. बघा, हे शब्द पकडा तुम्ही. हे शब्द फार महत्वाचे. क्रियाविशेषणातील कोणत्या उपप्रकारातील आहे? तर जेव्हा तेव्हा म्हणजे हे काय दाखवतोय? एक टाइम दाखवतोय की जेव्हा घाम गाळणार तेव्हाच खायला भाकरी मिळणार. एक वेळ दाखवतोय. त्यामुळे इथं काय उत्तर आहे? आपलं पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. बघा, तुमचं अप्रोच, तुम्ही प्रश्न कसा वाचताय ते फार महत्वाचं आहे. नाही तुम्हाला वाटेल जेव्हा तेव्हा नाही. संकेत दर्शक तेव्हाच येतं मित्रांनो, जेव्हा जर तर आणि जरी तरी असतं. जर तुम्ही PYQ बघितलं तर तुम्हाला समजेल. जर तर जरी तरी असेल त्यावेळेसच तुम्हाला संकेत दर्शक दिसणार. तसं संकेत दर्शक शक्यतो आयोगाने सुद्धा उत्तर दिलेलं नाहीये. ओके. तर जेव्हा तेव्हा हे काय तर कालदर्शक आहे. वाक्याचा कर्ता, 11 नंबरचा प्रश्न बघा. वाक्याचा कर्ता आणि कर्त्यानंतर येणारे नाम दोघे एकाच व्यक्ती किंवा वस्तू दर्शित असतील तर कर्त्यानंतर येणारे नाम काय काम करतं? इथं गोष्ट लक्षात घ्या. मोरावाळंबे सरांच्या पुस्तकातलं ऍज इट इज वाक्य उचललंय त्यांनी की वाक्याचा कर्ता आणि कर्त्यानंतर येणारे नाम जर दोघेही एकाच व्यक्ती दर्शवत असेल तर ते काय? तर ते विधिपूरकाचं काम करतं. कसलं काम करतं? विधिपूरकाचं काम करतं. विधिपूरकालाच आपण काय म्हणतो? विधानपूरक म्हणतो. काय म्हणतो? विधानपूरक म्हणतो. ओके. मग याचं उदाहरण कसं सांगता येईल रे तुम्हाला? याचं उदाहरण कसं सांगता येईल? वाक्याचा कर्ता आणि कर्त्यानंतर येणारे नाम. मग इथं बघा ना, ती शिक्षिका आहे. इथं तुम्ही बघितलं का ती आणि शिक्षिका म्हणजे वाक्यातला कर्ता कोण आहे? ती. आणि कर्त्यानंतर येणारे नाम दोघं जर एकाच व्यक्तीला दर्शवताच आहे, म्हणजे ती पण शिक्षिका आहे आणि शिक्षिका म्हणजे ती आहे, तर ते काय झालं रे? हे काय? हे कर्त्यानंतर येणारे नाम काय दर्शवतंय? तर विधिपूरकाचे काम करतंय. हे काय करतंय? विधिपूरकाचं काम करतंय. ही शिक्षिका हे नाव पूरकाचं काम करतंय. याचा वाक्यात दुसरा रोल नाहीये. परंतु ते काय करतंय? तर
विधीपूर्वकाचं काम करतंय. मग मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकात ह्याचे अजून 2 रूल दिलेले, ते व्यवस्थित तुम्ही बघायचे. ठीक आहे, हे व्यवस्थित तुम्ही बघायचे. ठीक आहे, पुढे बघा. पुढचा घ्या प्रश्न 12 नंबरचा, की खालीलपैकी क्रियापदाचे वैशिष्ट्य कोणते आहे. मग क्रियापदाचे वैशिष्ट्य यांनी विचारलंय. पुस्तकातली ऍज इट इज ओळ त्यांनी विचारली आहे. तर तुम्ही फक्त काय तुमच्या कन्सेप्ट व्यवस्थित पाहिजे, की धातू म्हणजे क्रियावाचक मूळ शब्द. बरोबर आहे, धातू म्हणजे क्रियावाचक मूळ शब्द. धातू ही विकारी शब्द जाती. बरोबर आहे, म्हणजे बोल जर हा धातू आहे, बोल धातू, मग बोलणे त्याच्या पुढे ने लावू शकता. बोलतो, बोलली, झालं, त्याला विकार झाले, चेंज झाले. त्याच्यात क्रियापदे वाक्यातील क्रिया दाखवितात. बरोबर आहे, क्रियापदामुळेच वाक्य पूर्ण होते. अगदी बरोबर. म्हणजे ए बी सी डी तुमचे ऑल पर्याय त्या ठिकाणी बरोबर आहेत. हा प्रश्न सुद्धा तुमचा बोनसचा होता. ओके, हा चला 13 नंबरचा प्रश्न बघा. इथं प्रश्नामध्ये काय सांगितलंय, की परवा वडिलांनी मुंबईवरून एक सुंदर तैलचित्र अगदी स्वस्तात आणले. या वाक्याचा वाक्य प्रकार ओळखा. आता बघा, वाक्य प्रकारामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर वाक्य उभयनवी अव्ययांनी जोडला असेल तर ते वाक्य प्रकारात वेगळं वाक्य येतं. म्हणजे एक तर संयुक्त येऊ शकतं किंवा त्या ठिकाणी मिश्र वाक्य येऊ शकतं. आता इथं बघा, उभयनवी अव्यय आहे का कुठं? ओके, परवा वडिलांनी मुंबईहून एक सुंदर तैलचित्र अगदी स्वस्तात आणले. नो, देर इज नो उभयनवी अव्यय. एक पण उभयनवी अव्यय या ठिकाणी नाहीये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या ठिकाणी एकच क्रियापद आहे. आणि ज्या वाक्यात एकच क्रियापद आणि एकच कर्ता असतो ते वाक्य कसलं असतं विद्यार्थी मित्रांनो? केवळ वाक्य असतं. केवळ एकच वाक्य असतं. प्रश्नार्थ चिन्ह आहे का म्हणून हा ऑप्शन त्यांनी असाच नॉनसेन्स दिलेला आहे. संयुक्त वाक्य कधी येतं? जेव्हा तुमचं वाक्य प्रधानत्व सूचक उभयनवी अव्ययांनी जोडलेले असतात. तेव्हा त्याला संयुक्त वाक्य म्हणतात. आणि जेव्हा वाक्य गौणत्व सूचक उभयनवी अव्ययांनी जोडलेले असतात, गौणत्व सूचक, तेव्हा त्याला कोणतं वाक्य म्हणतात रे? मिश्र वाक्य म्हणतात. ओके, त्याला मिश्र वाक्य म्हणतात. मग प्रधानत्व सूचक मध्ये कोण कोण येतं रे? प्रधानत्व सूचक मध्ये मग समुच्चय बोधक आहे, विकल्प बोधक आहे, न्यूनत्व बोधक आहे आणि परिणाम बोधक आहे. आणि या ठिकाणी गौणत्व बोधक मध्ये कोण कोण येतं? मग स्वरूप बोधक येतं, कारण बोधक, उद्देश बोधक आणि त्या ठिकाणी संकेतार्थी. ओके, हे कशामध्ये येतात? मिश्र वाक्यात. मग तुम्ही 2 गट असे जर पाडले, की प्रधानत्व सूचक जर आलं तर ते संयुक्त वाक्य आणि गौणत्व सूचक जर आले तर ते मिश्र वाक्य. तर तुमचं संयुक्त आणि मिश्र कधीच चुकणार नाही. ओके, पुढे बघा. पुढील पैकी संकेतार्थी वाक्य ओळखा. मग संकेतार्थी वाक्यामध्ये काय असतात? की जर तर असतं. मग इथं तुम्ही शोधणार आहे, वडिलांनी पैसे तर आला. बघा खाली काय आहे? काहीच नाही. पर्याय क्रमांक 1 उत्तर. फास्ट सोडवा, प्रत्येक वाचू बसून. इथं तर आला, खाली चेक केलं मी, तर आहे का? तर जर तर आहे का? नाहीये. वडिलांनी पैसे दिले असते तर परीक्षा शुल्क भरले असते. म्हणजे जेव्हा एका अटीवर वाक्याचा परिणाम डिपेंड असतो त्याला तुम्ही काय म्हणता रे? संकेतार्थी वाक्य म्हणतात. म्हणजे एक अट दिलेली आहे, की जर आपल्या वडिलांनी पैसे दिले असते, त्याच्या फादरनी त्याला पैसे दिले असते तर त्यांनी फॉर्म भरला असता, तर त्या ठिकाणी अटीवरती परिणाम डिपेंड होता, म्हणून त्याला संकेतार्थी वाक्य म्हणतात. संकेत म्हणजेच अट. ओके, संकेत म्हणजेच अट. आता बघा पुढचा प्रश्न बघा. काही अवघड आहे का रे? जास्त विचार करायची काही गोष्ट आहे का? एकदम सोपं आहे सगळं. ठीक आहे, हा. आता बघा या प्रश्नामध्ये बघा, की व्यायाम करा आणि भरपूर खा या विधानाचे विद्यार्थी रूपांतर करा. विद्यार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचे होते. आता विद्यार्थी वाक्य कोणते असतात? ज्या वाक्याच्या शेवटी वाविवे किंवा कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा हे दर्शवलं जातं त्याला विद्यार्थी वाक्य म्हणतात. मग इथं बघा, व्यायाम करू आणि भरपूर खाऊ संबंधच येत नाही. व्यायाम केल्यावर भरपूर खावे वाटते नाही, याचं काही नाही. व्यायाम केल्यास भरपूर खाता येते नाही रे बाबा. तर काय? तर व्यायाम करावा. बघा, वाविवे आणि भरपूर खावे या ठिकाणी विद्यार्थी रूपांतर करताना त्याला वाविवे प्रत्यय लागला जातो. एवढं तुम्ही व्यवस्थित बघितलं, पटकन एक्झाम्पल सोडवलं आणि पुढे निघून गेले. इथं सगळ्यात महत्वाचं वेळ वाचवणे. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, वेळ वाचवा. आता उतार्यावरील जे प्रश्न आहे ते आपण घेणार नाहीये, कारण की उत्तर तुम्ही समजून घेऊन तुम्ही त्याच्यावरचे प्रश्न इझिली सोडू शकता. ओके, पण तरी मी तुम्हाला एकदा उत्तर सांगून देतो. उतार्यावरील. ठीक आहे, हा. असेच आपण 23चा पेपर घेणार आहे, त्यानंतर आपण 24चा पण पेपर घेणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर आपण 24चा पण पेपर घेऊ. हा, आता हा उत्तर आहे. या उत्तरावरचे मी तुम्हाला उत्तर सांगून देतो. हा, आता हे पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे 16व्या नंबरचं, तर ते 2 नंबरचं उत्तर आहे तुलनात्मक धर्माभ्यास.
17 नंबरचं 2 नंबरचं आहे धर्म साक्षरता अभियान. इथं खरं तर तुम्हाला उत्तरामध्ये पैकीच्या पैकी मार्क पडणं अपेक्षित आहे. अध्यासनाने कोणते कार्य हाती घेतले तर 1 नंबर आहे शोध निबंध आणि ग्रंथ प्रकाशन. त्यानंतर सयाजीरावांनी श्रद्धेला कशाची जोड दिली तर याचं 3 नंबर उत्तर आहे बुद्धी प्रामाण्य. आणि योग्य शीर्षक आपलं फक्त इथंच गाडी थोडीशी गडबड होते की शीर्षक देताना आयोग काय देईल ते सांगता येत नाही. तर व्यवस्थित वाचून जे तुम्हाला त्या ठिकाणी आउटपुट निघल ते शीर्षक तुम्ही देत जा. तेच झाला धर्म साक्षरता हे त्या ठिकाणी शीर्षक होतं. तर आता आपण पुढचं बघूया. उत्तरावरचे आपण बघितले प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला सांगितले. उत्तरात समजून तुम्ही उत्तराची प्रॅक्टिस कशी करायची, काय करायचं, उत्तरात समजून घ्यायचं एकदा 2-3 PYQचे आयोगाचे दिलेले उत्तर बघायचे. मग तुम्हाला ट्रेंड समजतो की यार आयोग कसा विचार करतोय. आणि ज्यावेळेस आयोग विचार कसा करतोय तुम्हाला समजतं, तुम्ही पुढच्या परीक्षेत तसाच विचार करा, ते उत्तर तुमच्या बरोबर येतील. बघा खालीलपैकी कोणता शब्द निपुण या शब्दाचा समानार्थी शब्द नाही म्हटलंय. प्रश्न नीट वाचा. मी पहिल्याच याच्यात सांगितलंय. इथं समानार्थी वाचलं निपुण वाचलं तुम्ही खाली निघून जाणार नाही. निपुण या शब्दाचा समानार्थी शब्द नाही म्हणजे काय तर निपुणच्या त्या शब्दाला निपुणचा काही संबंध नाही असा कोणता शब्द आहे. म्हणजे इथं बघा कसबी. निपुण म्हणजे काय तर निपुण म्हणजे कसबी, निपुण म्हणजेच कुशल आणि निपुण म्हणजेच पारंगत. निरामय या शब्दाला निपुण म्हणजे निरामय नाही. हा PYQ आहे. निपुण शब्दाचा हा PYQ आहे की निपुण शब्दाचा नेमके कोणते. तर हे ऑलरेडी येऊन गेलेले आहे. ते परत तुम्हाला एक बोनस पॉईंट म्हणून आले होते. त्यानंतर बघा कृपण PYQ आहे. कितीतरी वेळेस आलेला आहे की कृपण शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. आता कृपण म्हणजे काय माहिती का रे. कृपण म्हणजे कंजूस जो असतो ना कंजूस तो. आणि हे आलेलं आहे राज्यसेवा 2021 ला. राज्यसेवा 2021 ला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. आता हा जो आहे ना निपुण 1987 ला आलेला आहे. 1987 चा प्रश्न आहे मित्रांनो. 1987 चा PYQ तो आयोगाने आता विचारलेला आहे. म्हणून मी परत सांगतो ग्रामरचे ऍटलिस्ट PYQ करताना तुम्ही थोडीफार टंगळ मंगळ करू शकता. व्होकॅब्युलरीचे जेव्हापासून PYQ अवेलेबल आहे तेव्हापासून करा. 1987 चा प्रश्न रिपीट झालेला आहे. ठीक आहे. इथं बघा आणि याचे पुस्तक आहे ना रे, याचे पुस्तकामध्ये दिलेले आहे सगळे PYQ. तर काय उगाच हे करायचं. राज्यसेवा 2021 चा हा प्रश्न आहे. याचा कृपणचा विरुद्धार्थी शब्द होतो उदार. कृपण म्हणजे कंजूस. ठीक आहे. कृपण म्हणजे कंजूस असतो. कृपणचा विरुद्धार्थी शब्द काय तर उदार. या ठिकाणी बघा कंजूस कृपण म्हणजेच कंजूस, त्याच्या विरुद्धार्थी शब्द काय उदार. कृतज्ञ. कृतज्ञ म्हणजे उपकारांची जाण ज्याला नाही येतो ओके तो असतो कृतज्ञ. खालीलपैकी खालील शब्द जोडीतील अयोग्य शब्द जोडी. आता इथं काय ओट ओष्ट म्हणजे हा संस्कृत, हा तत्सम, हा तद्भव. पिवळा पित तद्भव तत्सम. त्यानंतर काम कार्य सेम तद्भव तत्सम. इथं जोगी भोगी असा काही विषय नाहीये म्हणून हे या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 उत्तर. अयोग्य ओळखायची होती, आपण अयोग्य ओळखली. शेवटचा प्रश्न बघा 24 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता पर्याय अन्योक्ती शब्दाचा अर्थ स्पष्ट करतो. अन्योक्ती. अन्योक्ती म्हणजे अन्य व्यक्ती. हे आपण अलंकारामध्ये पण बघितलेलं आहे. हे शब्द समूहासाठी एक शब्द याच्यासाठी आलेला आहे. म्हणजे काय अन्योक्तीचा अर्थ काय होतो की बाबा आपण एकाला उद्देशून ज्यावेळेस दुसऱ्याला बोलतो म्हणजे लेकी बोले आणि सुने लागे. म्हणजे सासूबाईला जर सुनेला बोलायचं असेल ती डायरेक्ट नाही बोलत, तिच्या लेकीला टोमणे मारती की सकाळी लवकर उठायचं ना, स्वयंपाक बनवायचा ना, तर ती त्याच्या लेकीला टोमणे मारती. म्हणजे त्यालाच आपण अन्योक्ती म्हणतो. मग एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे ह्या अन्योक्ती शब्दाचा अर्थ आहे. बाकीचा अर्थ तिथीवार न ठरवता आलेला तो तुमचा अतिथी असतो. एकाच वेळी अनेक गोष्टी करणारा, लक्ष देणारा तो अष्टावधानी असतो. इतर व्यक्तीची युक्ती हे तर काही नाही, हे सेन्सलेस आहे. ओके पुढे बघा. पुढे बघा दुःखामुळे सोडलेला दीर्घ श्वास. PYQ आहे मित्रांनो. काय हा PYQ आहे. PYQ इथं समजून सांगायचं काही विशेष नाही कारण हा PYQ आहे. दुःखामुळे ज्यावेळेस आपण दुःखामुळे सोडलेला जो दीर्घ श्वास असतो त्याला आपण काय म्हणतो सुस्कारा. हुंदका म्हणजे रडताना जे करतो. हातबलता म्हणजे तुम्हाला माहिती आहे, उच्छ्वास म्हणजे माहिती आहे. परंतु जो दुःखामुळे सोडला जातो त्याला आपण काय म्हणतो सुस्कारा. ज्यावेळेस आपण दुःखात असतो आणि ज्यावेळेस आपण जो श्वास सोडतो, सोडलेला जो दीर्घ श्वास असतो त्याला आपण काय म्हणतो सुस्कारा. हा PYQ आहे. आता इथं बघा इथं तुमचा सेन्स काम येतो. इथं जनरल सेन्स वापरा की गंभीर चुकीमुळे सुनीता नवऱ्यासमोर अपराध्यासारखी उभी होती. अपराध्यासारखी म्हणजे शांत उभी होती, गप्प बसून उभी होती. त्याच्यासाठी वाक्प्रचार वापरायचा होता. म्हणजे ती काय करत होती रे, ती काकदृष्टीने पाहत होती का, म्हणजे ती एकदम तीक्ष्ण नजरेने पाहत होती का, नाही. त्यानंतर ती जीवाचे रान करत होती का, नाही. म्हणजे ती खूप कष्ट करत होती का, नाही. मनात मांडे खात होती का, आनंदित होत होती का, नाही. अरे बाबा ती मूग धरून बसली होती म्हणजे काय
तर अपराधासारखी उभी होती म्हणजे शांत उभी होती, त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 बरोबर. मग अशा प्रश्नांची उत्तरं ज्यावेळेस तुम्ही आयोगाचे वाक्प्रचार बघणार PYQतून, त्यावेळेस तुम्हाला इथं ऍप्लिकेशन बघा, इथं पाठांतर नव्हतं, इथं काय होतं तर ही ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न होता. मग मराठीत ऍप्लिकेशन पण तुम्हाला जमलं पाहिजे. ओके, नेक्स्ट बघा, नेक्स्ट बघा, हा 27 नंबरचा बघा. स्वातंत्र्य सैनिकांचा आदर करा या वाक्याचे नकारार्थी वाक्य बनवा. वाक्य रूपांतराचा प्रश्न आहे की स्वातंत्र्य सैनिकांचा आदर करा. ज्यावेळेस आपण वाक्य रूपांतर करतो त्यावेळेस त्या वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे. ओके, म्हणजे इथं तुम्ही नकारार्थी वाचलं म्हणजे आदर करू नका असं करे तर नाही, त्याने आदर करू नका अर्थ बदलतोय. वाक्य रूपांतर म्हणजे काय, वाक्याच्या अर्थात बदल न होता केलेलं रूपांतर म्हणजे वाक्य रूपांतर. म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांचा आदर करा म्हणजे या आदर शब्दाचा फक्त विरुद्धार्थी शब्द घ्यायचा असतो. म्हणजे काय, स्वातंत्र्य सैनिकांचा अनादर करू नका. काय करू नका, अनादर करू नका. म्हणजे तुम्हाला आदर शब्दाचा फक्त विरुद्धार्थी शब्द घ्यायचा होता. तुमचं उत्तर त्या ठिकाणी येत होतं आदर करू, अनादर करू नका, अनादर करू, आणि या ठिकाणी नकारदर्शक शब्द घ्यायचा होता. पर्याय क्रमांक 4 तुमचं उत्तर आहे. ओके, पुढे बघा 28 नंबरचा प्रश्न की 28 नंबरचा प्रश्न काय सांगतोय, खालील वाक्यांमधून सकर्मक क्रियापद असणारी वाक्य ओळखा. सकर्मक म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्म आहे त्याने. मग इथं बघा, त्याने दार उघडले, त्याने काय उघडलं रे तर दार उघडलं. काय उघडलंय, दार उघडलं. ओके, त्यानंतर त्याला उदाहरण समजले, त्याला उदाहरण समजले. मग या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर इथे काय विचारलंय, सकर्मक, सकर्मक. आणि ज्यावेळेस वाक्याची सुरुवात चतुर्थी नामाने होते म्हणजे चतुर्थीने होते, समजणारे काय, इथं तुम्ही बघा समजणारे काय तर उदाहरण, म्हणजे या ठिकाणी कर्ता उदाहरण आहे, कर्म नाही उदाहरण. त्याला हा भोगता जी कन्सेप्ट आहे त्या पद्धतीने इथं त्याला आहे, तुमच्या याच्याशी काहीच संबंध नाही. इथं तुमचा कर्ता उदाहरण आहे म्हणजे या वाक्यात कर्म नाहीये, या वाक्यात कर्म नाहीये. राम शिवधनुष्य मोडतो, मोडणारे काय तर शिवधनुष्य, आणि मोडणारा कोण तर राम. या ठिकाणी अ आणि क पर्यायामध्ये असा एकच ऑप्शन आहे की जिथं अ आणि क आहे. तुमचं पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने पटकन एलिमिनेशनवर इथं तुम्हाला काही गरजच नाही ना रे, इथं तुम्हाला खाली यायची काही गरजच नाही ना. तुम्ही पटकन इथं बघितलं सकर्मक. आता सरकार दुष्काळग्रस्तांना मदत देते, मदत देणारे कोण तर सरकार. ठीक आहे, मदत देणारे कोण, सरकार. आणि इथं दुष्काळग्रस्तांना हे सुद्धा सकर्मक आहे, परंतु ऑप्शन तसा अवेलेबल नव्हता. अ आणि क इथं एकच ऑप्शन असा होता. अ क ड जर ऑप्शन असत आपण 100% अ क ड साठी गेलो असतो. ठीक आहे, पुढे बघा, शारदीय चांदण्यात समुद्र मनमोहक दिसतो. मोरावाळंबे सरांच्या पुस्तकात इथं फक्त आहे ना, इथं फक्त गुलमोहर मनमोहक दिसतो असं केलेलं आहे. आयोगाने फक्त थोडासा ट्विस्ट केला, इथं समुद्र नाव टाकलं. आणि या वाक्यातला उद्देश कोण, उद्देश म्हणजे काय रे, उद्देश म्हणजे वाक्यातला कर्ता कोण. मग कर्ता कोण आहे बघा, मनमोहक दिसणारा कोण आहे रे तर समुद्र. याला विचारा ना मनमोहक दिसणारा कोण, तर तो सांगाल समुद्र. मग उद्देश म्हणजे कर्ता, तर तुमचा उद्देश कोण आहे त्या ठिकाणी समुद्र आहे. दिसतो हे काय झालं, विधेय म्हणजे क्रियापद झालं. कुठे दिसतो तर शारदीय चांदण्यात, म्हणजे या विधेयाचा विस्तार आहे ना तो. क्रियाविशेषण काय करतं तर तुमचं क्रियापदाला अधिक माहिती सांगतं. म्हणजे विधेयाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द विधेय विस्तार. कुठं दिसतो, शरदाच्या चांदण्यात. आणि कसा दिसतो तर मनमोहक दिसतो, म्हणजे हे विधेयपूरक आहे. हे काय विधेयपूरक आहे. ठीक आहे, कर्त्यानंतर जे विशेषण येतं त्याला विधेयपूरक म्हणतात. या कर्ता आहे, या कर्त्यानंतर हे जे विशेषण येतं त्याला विधेयपूरक म्हणतात. वाक्यपृथक्करण चॅप्टर मधला हा प्रश्न त्याने टाकलेला आहे. आपण देशासाठी त्याग करू वाक्याचा प्रकार कोणता. आपण देशासाठी त्याग करू म्हणजे एक जण दुसऱ्यांना सांगतोय की आपण करू, म्हणजे तो काय करतोय तर सौम्य आज्ञा करतोय की आपण सगळेजण काय करू बाबा, देशासाठी त्याग करू. तर हे झालं आज्ञार्थी वाक्य. कोणतं वाक्य हे, आज्ञार्थी वाक्य आहे की आपण देशासाठी त्याग करू, म्हणजे तो सांगतोय सगळ्यांना करू बाबा आपण. ठीक आहे, आज्ञा देतोय पण सौम्य आज्ञा आहे. ओके, चलो आगे. वाक्यार्थाला बाधा न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजे काय. बघा तुमची, मी जसं सांगितलं की तुमच्या कन्सेप्ट पण क्लिअर पाहिजे, तुमच्या कन्सेप्ट पण क्लिअर पाहिजे की वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर. मी आता वरच्या एक्झाम्पल मध्ये सांगितलं की वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे. ठीक आहे, आणि अर्थ न बदलता जर तुम्ही त्या ठिकाणी रूपांतर करताय तर त्याला आपण काय म्हणतो, वाक्य रूपांतर असं म्हणतो. पर्याय क्रमांक 2 म्हणजे बघा तुमच्या महत्वाच्या डेफिनेशन पाठ पाहिजे, म्हणजे तुम्हाला डेफिनेशन समजल्या पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट त्या पाठ केल्या पाहिजे. तिसरी गोष्ट तुम्ही ऍप्लिकेशन पण चांगलं केलं पाहिजे. मराठी 3 गोष्टींवरती डिपेंड आहे. आता इथं पण डेफिनेशन आहे
जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनीय असे स्वतंत्र असते, अशा प्रकारच्या वाक्यरचनेस काय म्हणता? आतापर्यंत 7-8 वेळा PYQ येऊन गेलेला आहे. हा प्रश्न कोणाचाही चुकणं अपेक्षित नाही की ज्यावेळेस क्रियापदाचे रूप कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नाही, म्हणजे कर्ता आणि कर्म बदलत नाही, तर कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोगाचा संबंधच गेला ना. ठीक आहे, कर्म कर्तरी प्रयोगाचा संबंध गेला. मग तो कोणता प्रयोग आहे? भावे प्रयोग आहे. आणि ही डेफिनेशन खूप वेळेस विचारलेली आहे, खूप जास्त वेळेस विचारलेली आहे. ठीक आहे, पुढचं बघा 33 नंबरचा प्रश्न की क्रियेचे पूर्णत्व. बघा डेफिनेशन चालू आहे सगळीकडे. क्रियेचे पूर्णत्व हा क्रियापदाचा अर्थ असतो तेव्हा कर्मणी प्रयोगाचा कोणता प्रकार असतो? मग मला सांगा, आपण कर्मणी प्रयोगाचे प्रकार बघितले, कर्मणी प्रयोगाच्या कोणत्या प्रकारामध्ये क्रियेचं पूर्णत्व दाखवलं होतं रे? क्रियेचं पूर्णत्व म्हणजे काय की एंडिंग, समापन. मग तो कोणता कर्मणी प्रयोग होता? तर समापन कर्मणी प्रयोगामध्ये आपण काय दाखवलं? क्रियेचे पूर्णत्व दाखवत होतो. मग इथं डायरेक्ट ऍज इट इज नाव येणारे काही वेळ लागायला पाहिजे की इथं विचार करायला गरज आहे का? अजिबात नाही. समापन कर्मणी विषय संपला, पुढे चालला. पुराण कर्मणीमध्ये की जे बोली जे संस्कृत रचना आहे ती पुराणी. ठीक आहे. शक्य कर्मणीमध्ये नाही का, मला आता डोंगर चढवतो, जे शक्य आहे ज्या गोष्टी होणे ते शक्य कर्मणी. आणि प्रधान कर्तृत्वमध्ये ज्या वाक्यामध्ये कर्ता तृतीय पुरुष असतो, म्हणजे ने वगैरे त्याला प्रत्यय लागलेले असतात, तर तो प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग. ओके. मग इथं बघा आता 34 नंबरचा प्रश्न हा ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न होता की एखाद्या म्हणीतील डॅश डॅश हा त्या म्हणीचा आत्मा असतो. म्हणीचा आत्मा म्हणजे म्हण ज्याच्यावरती डिपेंड आहे अशी गोष्ट. मग उच्चार तो कोणाचाही बदलू शकतो, तो तर आत्मा नसू शकतो. अलंकार, ध्वनी आणि उच्चार सेम आला. अलंकाराचा काय विषय आला? एखाद्या ध्वनीचा अनुभव. मग मला सांगा, ह्या ज्या सगळ्या म्हणी बनलेल्या आहे ह्या कोणी ना कोणी काहीतरी अनुभव आहे, म्हणजे नाही का, काखेत कळसन गावाला वळसा, नाही का, नाव सोनूबाई हाती कतलाचा वाडा. म्हणजे हे काय झालं रे? हा अनुभव आलेला आहे आणि ती गोष्ट पारंपरिक पद्धतीने चालत आली, म्हणजे त्या व्यक्तींना तेव्हा अनुभव आला, त्यांनी ती गोष्ट सर्वसामान्य मानून त्या ठिकाणी त्या म्हणी तयार केल्या. आणि म्हणून इथं तुमचं पर्याय क्रमांक, एखाद्या म्हणीतला अनुभव हा त्या म्हणीचा काय असणार आहे? आत्मा असतो. आता इथं खाली बघा, आयोगाचा एक पॅटर्न आहे की आयोग आता समानार्थी आणि विरुद्धार्थी म्हणी किंवा समानार्थी आणि विरुद्धार्थी वाक्प्रचार ह्या गोष्टी विचारायला लागलेले आहे. ओके. मग हा आयोगाचा पॅटर्न आहे की समानार्थी म्हणी विचारणार. तुम्ही तुमच्या डोक्यात आहे ना अभ्यास करताना ही गोष्ट टाकून घ्या की आयोग विचारताना समानार्थी म्हणी विचारणार, आयोग विचारताना विरुद्धार्थी म्हणी विचारणार. ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी डोक्यात टाकणार अभ्यास करतानाच तुमचा पॅटर्न असा असणार, त्यावेळेस तुम्हाला ते सोपं जाणार. मग बघा, आज अंबारी उद्या झोळीधरी, मग याची समानार्थी म्हण कोणती रे? आज अंबारी म्हणजे आज एकदम श्रीमंत, उद्या डायरेक्ट भिकारी. म्हणजे काय? असेल तेव्हा दिवाळी, नसेल तेव्हा शिमगा. एकचं उत्तर 3. अशा 3 ठिकाणी दिलेले, म्हणजे हा ऑप्शन कट झाला, इलिमिनेशन. नंतर बघा, मनसुबे केले नि दिवस निघून गेले. बघा, खोड जडली बालपणी सुटता सुटेना, मनात मरोळे पुढे ताट कोरे. बरोबर. मग त्यानंतर बघा इथं मनसुबे केले, म्हणजे मनसुबे म्हणजे मनात गोष्टी धरल्या परंतु ते करता करताच दिवस निघून गेले, केलं काहीच नाही. म्हणजे काय? मनात मनोरे खाल्ले परंतु पुढे ताट काय कोरे गेले. म्हणजे 2चं उत्तर 4, 2चं उत्तर 4, 2चं उत्तर 4, म्हणजे ऑप्शन गेला. ठीक आहे. पुढे बघा, काडी चोर तो माडी चोर. म्हणजे काय रे? ज्यांनी काडी चोरली तो पुढे माडी चोरू शकतो ना. म्हणजे काय? खोड जडली बालपणी सुटता सुटणे. एखाद्याला सवय लागली चोरीची का तो सुटता सुटत नाही. म्हणजे सीचं उत्तर 1. तुमचं पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. पुढचं बघू पण नका पेपर मध्ये, कारण की दुसरा ऑप्शन बाकी नाही राहिला. 1 करा आणि पुढे निघून जा. इलिमिनेशन वापरा. वाऱ्यावर वरात दर्यावर घाला. म्हणजे काय? राखणदार दारात निचोर शिरला घरात. ओके. चला पुढचा प्रश्न बघा. हा, आता हा प्रश्न काय की यांनी सांगितलंय की कपिलाष्टीचा योग. ठीक आहे. कपिलाष्टीचा योग या संदर्भात विविध अर्थ असलेले शब्द. कपिलाष्टीचा योग म्हणजे काय की एकदम जास्त वर्षानंतर येणारी जी संधी आहे तिला कपिलाष्टीचा योग म्हणतात. म्हणजे पुष्कळ काळाने येणारी संधी. त्यानंतर अपूर्व घटना म्हणजे अशी घटना की जी पहिल्यांदा घडलेली नसती. आणि विलक्षण योगायोग. हे तिन्ही गोष्टी. इथं कळीचा नारद म्हणजे जो भांडण लावतो तो. इथं ड ऑप्शन तुमचा इलिमिनेट झाला पाहिजे. ड इलिमिनेट. अ ब क तुमचं उत्तर बरोबर आहे. काय बरोबर आहे? अ ब क. कारण त्या शब्दाचा हे तिन्ही सिमिलर मिनिंग्स आहे. तिन्ही समान शब्द आहेत. आता बघा, इथं पण वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे काय? शब्द समूहासाठी एक शब्द. त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही असा किती वेळेस येऊन गेलेला आहे. मग त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही असा तो काय? तर
अद्वितीय, आपण म्हणतो ना काय अद्वितीय माणूस आहे, म्हणजे याच्यासारखा दुसरा कोणीच नाहीये असा तो अद्वितीय. मग या शब्दसमूहासाठी योग्य अर्थ कोणता आहे तर अद्वितीय आहेत. नंतर बघा अमिका, PYQ आहे. काय आहे PYQ, आयोगाचा PYQ याच्या आधी आलेला. अमिका म्हणजे काय रे तर स्पर्धा, कॉम्पिटिशन, चढाओढ ज्याला आपण म्हणतो म्हणजे काय अहमिका. अमिका म्हणजे काय स्पर्धा, चढाओढ. ओके, स्पर्धा, चढाओढ लिहून घ्या अमिका. ठीक आहे, पुढे बघा. हा, आता इथं दिलाय अहंभाव. अहंभाव म्हणजे काय रे, एखाद्याला अहंकार असतो, अहंकार, गर्व, अभिमान, त्याला आपण काय म्हणतो अहंकार. अहंकार म्हणतो, स्वतः सर्वश्रेष्ठ असं ज्याला वाटतो. आणि द्वेष, आकस हे दोन सारखे शब्द आहे. एखाद्याचा तिरस्कार करणे, द्वेष करणे, आकस करणे ते सारखे शब्द आहे. ईर्ष्या बाळगणे एखाद्याबद्दल तर ते समानार्थी शब्द आहे. अहमिका म्हणजे चढाओढ, स्पर्धा. ठीक आहे, विरामचिन्हांचा अचूक वापर असणारे वाक्य कोणते. आता इथं जर तुम्ही व्यवस्थित बघितलं, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द हे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये टाकलेले जातात. मग इथं दुहेरी अवतरण चिन्ह कुठं परफेक्ट वापरलंय ते बघा. हो, इथं होलाच ते नेटिंब दिलंय. हो, जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे, जयंत म्हणाला. पहिली गोष्ट तर मी 4 नंबर आणि 3 नंबर कट केलं पाहिजे, कारण की एकच वाक्य 2 विरामचिन्हामध्ये कसं केलं जाईल रे, तिची एकच काहीतरी असेल ना. म्हणजे माझं उत्तर एक तर अ आलं पाहिजे किंवा ब आलं पाहिजे. मग अ मध्ये बघा इथं एकेरी विरामचिन्ह आहे, इथं येऊ शकत नाही. आणि कोणी काही म्हणतंय तर स्वल्पविराम द्यावा लागतो, जयंत म्हणाला. पर्याय क्रमांक तुमचं 2 बरोबर आहे. त्याच्यात तोंडचे जे शब्द आहे ते कशामध्ये तर दुहेरी अवतरण चिन्हामध्ये टाकावे लागतात. आणि हे बरोबर टाकलेलं आहे. हो, जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे, जयंत म्हणाला. एक्स्ट्रा काही डोकं चालवायचं नाही. जे रूल सांगतोय की बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दुहेरी अवतरण चिन्हामध्ये टाकावे तर टाका. ओके, चला पुढे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय सांगतोय की खाली दिलेल्या शब्दांपैकी मराठीत आलेला पोर्तुगीज शब्द कितीतरी वेळेस हे प्रश्न येऊन गेले रे, का चुकायला पाहिजे. आता पहिल्याच याच्यात भाकरी हा शब्द आला पहिल्या पर्यायामध्ये. तिकीट हा शब्द माझ्या मते आत्ताच येऊन गेला मागे. पगार हा शब्द आत्ताच आला. सामान हा शब्द आत्ता नाही आला परंतु PYQ मध्ये आला. मग हे शब्द सारखे सारखे रिपीट होतात तरी आपले का चुकतंय शब्दसिद्धी. तर चुकलं पाहिजे नाही. शब्दसिद्धी चॅप्टर चांगला करा. 5वा प्रश्न आहे शब्दसिद्धीवरती. तर बघा त्यांनी सांगितलं की पोर्तुगीज शब्द कोणता आहे. मग कोणता आहे रे, पगार. पगार हा शब्द पोर्तुगीज शब्द आहे. मग या ठिकाणी सामान हा कोणता शब्द आहे तर फारसी शब्द आहे. कोणता शब्द आहे, फारसी शब्द आहे. आता पोर्तुगीज शब्द बघा, पगार आहे, बटाटा आहे, फणस आहे, त्यानंतर हापूस आहे. ठीक आहे, बिजागरे, तंबाखू आहे. हे शब्द कोणते तर पोर्तुगीज शब्द आहे. भाकरी झालं, त्यानंतर तूप झालं, हे शब्द काय तर कानडी शब्द आहे. आणि इंग्लिश शब्द तिकीट, आपण जे इंग्लिश शब्द बघतो ते तिकीट. खालीलपैकी उद्गारार्थी वाक्य, आता जे उद्गारार्थी आहे, जो विधान उद्गारार्थी आहे तिथं उद्गारार्थी चिन्ह असणार. इथं प्रश्न चिन्ह दिलंय, तिथं फुल स्टॉप दिले. कसं काही रे बाबा, इथं बघ ना उद्गारार्थी चिन्ह. चुकायचा विषयच येत नाही. टिक कर आणि पुढे निघून जा. ठीक आहे, पुढे बघा. खालील जोड्यांपैकी विसंगत जोडी बघा. आता द्वितीयाची प्रत्यय बरोबर आहे चाचीचे, षष्टीचे प्रत्यय बरोबर आहे सलानाते, तृतीयाचे प्रत्यय बरोबर आहे सलाते. एक मिनिट, इथं काहीतरी चुकतंय आपलं. हा, इथं बघा तृतीयाचे प्रत्यय आहे रे, तृतीयाचे प्रत्यय सलानाते बरोबर. षष्टीचा प्रत्यय काय चाचीचे, आणि द्वितीयाचा प्रत्यय काय द्वितीयाचे सलाते बरोबर. चतुर्थीचे प्रत्यय काय, चतुर्थीचे प्रत्यय बघा इथं या ठिकाणी चतुर्थीचं प्रत्यय काय पाहिजे, उन्हून नाहीये. चतुर्थीचं प्रत्यय काय च 4, हो च 3. एक मिनिट, हा एक मिनिट आपण जोड्या लावून घेऊया. आता इथं बघा षष्टीचं प्रत्ययाची जोडी लावा की षष्टीची प्रत्यय चाचीचे. ओके, द्वितीयाचं प्रत्यय बघा, द्वितीयाचं प्रत्यय सलाते. ओके, चतुर्थीचं प्रत्यय सलानाते. आणि तृतीयाची जोडी इथं एकच जोडी उरतीये जी की चुकीची आहे. ड चं उत्तर 3 असं नाही पाहिजे, कारण की उन्हून हे पंचमीचे प्रत्यय आहे आणि या ठिकाणी ही जोडी चुकीची लागतीये. हे बघा द्वितीयाचं सलाते आहे, चतुर्थीचं पण सेम आहे सलानाते, आणि षष्टीचं चाचीचे. तृतीयाची जोडी एकच जोडी उरती जी इथं 3 ला लागतीये आणि ते चुकीचं आहे. त्यांनी तेच विचारलं की चुकीची जोडी कोणती, तर ड ची जी 3 ला लागते ती जोडी चुकीची आहे. ठीक आहे, तृतीयाचे प्रत्यय ने शी असे प्रत्यय, त्याच्यामुळे इथं तृतीयाचा प्रत्यय उन्हून नाही, हे पंचमीचे उन्हून.
तृतीयाचे प्रत्यय ते नाही, त्यामुळे 4 नंबरचं उत्तर त्या ठिकाणी चुकीचं आहे. ओके, ती अयोग्य जोडी आहे. प्रश्न व्यवस्थित समजला पाहिजे. बघा आता माझीच गडबड झाली, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. पुढे बघा, कोणत्याही काळात असणे आणि विचार व्यक्त करणे हे कोणत्या प्रकारच्या वाक्याचे गुणधर्म आहे? पीवायक्यू व्यवस्थित करा. कोणत्याही काळात येतं आणि विचार व्यक्त करतं, ते वाक्य फक्त स्वतःचा विचार करतं, त्याला आपण स्वार्थी वाक्य म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? स्वार्थी वाक्य म्हणतो. मित्रांनो, इथं प्रश्नार्थीचा काय संबंध आहे? उद्गार व्यक्त केला तर उद्गार, प्रश्न विचारला तर प्रश्न, विधान केलं तर विधान. परंतु जर काळाचा उल्लेख आला तर ते वाक्य स्वार्थी वाक्य असतं. लक्षात ठेवा, सगळ्या काळातले वाक्य हे स्वार्थी वाक्य. पाऊस वेळेवर आला म्हणून पिके चांगली आली, वाक्य प्रकार ओळखा. पाऊस वेळेवर आला म्हणून पिके चांगली आली, म्हणजे या पाऊस वेळेवर आल्याचा परिणाम हा झालेला आहे, म्हणजे हा परिणाम बोधक उभयनवी अव्यय. बरोबर, म्हणून परिणाम आहे ना, परिणाम बोधक, परिणाम दाखवलेला आहे. आणि परिणाम बोधक हे कशामध्ये येतं रे? तर प्रधानत्व सूचक उभयनवी अव्ययामध्ये येतं. म्हणून हे कोणतं वाक्य आहे? तर संयुक्त वाक्य आहे. कुठलं वाक्य आहे? संयुक्त वाक्य. प्रश्नार्थी वाक्याचा विषयच येत नाही इथं. केवळ वाक्य नाही, कारण की दोन या ठिकाणी बघा, आला आणि वाचली हे दोन काय क्रियापद आहे. केवळ वाक्यात एकच क्रियापद पाहिजे, इथं दोन आहे. म्हणून हे उभयनवी अव्यय आहे आणि ते परिणाम बोधकचं आहे आणि ते संयुक्त वाक्यामध्ये येतात. आणि मिश्र वाक्यामध्ये गौणत्व सूचक, मी तुम्हाला सांगितलं जे गौणत्व सूचकामध्ये येतात ते मिश्र वाक्य, जे गौणत्व सूचक उभयनवी अव्यय ज्यावेळेस वाक्यात येतात ते वाक्य मिश्र वाक्य असतात. मी खूप कष्ट करून पैसा मिळवीन या वाक्याचा प्रकार कोणता? मी खूप कष्ट करून पैसा मिळवेल. आता पहिली गोष्ट इथं बघा, उद्गार आहे का रे? काही उद्गार, याला खोडा. काही संकेत आहे का इथं? संकेत, याला खोडा. आज्ञा केली का? नाही. साधं विद्यार्थी वाक्य आहे ना, की मी खूप डिटर्मिनेशन केलंय त्याने, कर्तव्य, शक्यता, त्याची इच्छा आहे ना, इच्छाच्या गोष्टी येतात त्या कशामध्ये येतात? तर विद्यार्थी वाक्यामध्ये येतात. इथं उत्तर काय तुमचं? पर्याय क्रमांक 2 आहे. योग्यता, शक्यता, इच्छा, कर्तव्य ते सगळं विद्यार्थीमध्ये येतात. ओके, त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. चलो आगे बढ़ते हैं. इथं बघा, खालीलपैकी तद्भव शब्दांचा गट ओळखा. तद्भव म्हणजे काय रे? की बाबा जे संस्कृत शब्द आहे मराठीत येताना त्यांच्यात काही चेंजेस होतात, त्याला आपण काय म्हणतो? तद्भव शब्द म्हणतो. काय म्हणतो? तद्भव शब्द. आता कर्ण, चक्र, विद्वांजल हे तर डायरेक्ट संस्कृत वाटतंय, म्हणजे इथं तद्भवचा विषय येत नाही. एक कट सर्व कट. पर्याय क्रमांक क बरोबर. काही गरज नाही पूर्ण माहित असायची. कर्ण म्हणजे कानाला कर्ण म्हणतात, चाकाला चक्र म्हणतात, इथं तुम्हाला माहिती आहे. हे सगळं संस्कृतातले शब्द आहे, म्हणजे संस्कृतातले शब्द 100% खाली येऊ शकत नाही पर्यायात. मग इथं अ ब क नाही, इथं अ नाही, इथं अ नाही, एकच पर्याय उरला. काही गरज सुद्धा नाही तो पर्याय वाचायची. आलं तर तुमचं 100% बरोबर येतं, नाही तर हॅच येईल ना. जर तरी नसेल सी मध्ये ते ऑप्शन तर इथं तुम्ही टाइम बघा किती वाचवला. 16 शब्द वाचण्याऐवजी मी 4 शब्द वाचले. इलिमिनेशनने खाली गेलो, चेक केलं ऑप्शन की बाबा ए कुठे, त्याला कट करतो तर 3 ऑप्शन मध्ये तर एच कट होऊन गेला, एकच ऑप्शन आहे. याच्यासाठी इलिमिनेशन महत्वाचं आहे, याच्यासाठी अप्रोच महत्वाचा आहे. ओके, पुढे बघा, वाढदिवसानिमित्ताने गौरीला अक्षयकडून हिरे जडीत डॅश डॅश मिळाला, रिकाम्या जागी. हे बघा, हा तुमचा कीवर्ड आहे. उपसर्ग घटित शब्दाचा वापर करा. मग इथं उपसर्ग घटित शब्द कोणता आहे बरं? इथं उपसर्ग, ज्या शब्दाला उपसर्ग लागलेला आहे, उपहार, नजराना, भेट आणि माळ, याच्यात एकच असा शब्द आहे की जो उपसर्ग घटित आहे, तो हा उपहार. हा एकमेव शब्द आहे की ज्याला उपसर्ग लागलेला आहे. आणि तुमचं तेच उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1 बरोबर, की उपहार. तिला काय मिळाला? तर उपहार मिळाला, गिफ्ट मिळालं. परंतु इथं भेट बरोबर होतं, इथं भेट उत्तर पण येऊ शकत, पण उपहार हा उपसर्ग घटित शब्द आहे. उप, ठीक आहे, उप हा जो उपसर्ग लागलेला आहे शब्दाच्या सुरुवातीला, किंवा त्यालाच आपण म्हणतो शब्दाच्या मागे जे लागतं त्याला उपसर्ग म्हणतात. त्यामुळे इथं उपसर्ग घटित एकच शब्द आहे. तुम्ही व्यवस्थित प्रश्न वाचला पाहिजे. ठीक आहे. हा, आता 48 नंबरचा प्रश्न बघा. सेम उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, अभ्यस्त आणि सामासिक शब्द. अभ्यस्त मी तुम्हाला सांगितलंय, शब्दाचं रिपिटेशन झालं की अभ्यस्त. मग जे सोपं आहे ते लावू आपण. सीचं उत्तर 4, सीचं उत्तर 4, पर्याय क्रमांक 3 बरोबर. सांगा मला 4च्या 4 जोड्या लावायची काही गरज आहे का? इलिमिनेशन शिका, पेपर सोपा आहे. इलिमिनेशन शिका, मोजक्या अभ्यासावर पण पेपर देता येतोय. ठीक आहे. मग बघा, या ठिकाणी आपण आता तुमच्यासाठी पुढचं घेऊ. इथं बघा, उपसर्ग घटित, उपसर्ग लागलाय नी हा उपसर्ग लागलाय इथं. त्यानंतर प्रत्यय, रक्षक, अक, इथं रक्षला अक प्रत्यय लागला. आणि निळा आहे कंठ असा तो नीलकंठ, त्याचा पर्याय क्रमांक 1 उत्तर. पुढे बघा, इथं 3 उत्तर आहे. हा, इथं बघा, विरुद्धार्थी वाक्प्रचार. मी काय सांगितलंय?
आयोगाचा हा पॅटर्न आहे की समानार्थी म्हणी, विरुद्धार्थी म्हणी, विरुद्धार्थी वाक्प्रचार, समानार्थी वाक्प्रचार अभ्यास करतानाच असा करा. ठीक आहे. इथं बघा, इथं आता याच्या विरुद्धार्थी उकळ पांढरे होण्याचा अर्थ काय होतो माहिती का? श्रीमंती येणे. उकळ पांढरे होण्याचा अर्थ काय होतो की श्रीमंती येणे. रिच, ज्यावेळेस आपण श्रीमंत होतो त्यावेळेस उकळ पांढरं होतं. त्याच्या विरुद्धार्थी शब्द उकिरडे फुंकणे म्हणजे भिकेला लागणे. मग एकचं उत्तर 3 आहे. असे 3 ऑप्शन आहे, फक्त एकच कट होतोय. ओके, हा एक कट होतोय. द्रविडी प्राणायाम करणे म्हणजे खूप कष्ट होणे, वाकडे तिकडे नाही का? तर त्याच्या विरुद्धार्थी काय की एखादी गोष्ट करण्यासाठी आतोनात प्रयत्न करणे. त्याच्या विरुद्ध हातचा मळ असणे, म्हणजे इथं हा पण ऑप्शन गेला. इथं 4-4. पुढचं बघा, मुळावर येणे. एखाद्याला मुळावर येणे म्हणजे एखाद्याला संपवायला उठणे, त्याला आपण म्हणतो मुळावर येणे. त्याच्या विरुद्धार्थी शब्द अभय देणे म्हणजे वाचवणे. म्हणजे सी चं उत्तर आहे 2. सी चं उत्तर किती आहे? 2. असं एकाच याच्यात आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर. आणि डी चं उत्तर आहे उद्री शनी येणे, धन शून्यावर येणे. शनी उद्री आला म्हणजे पैसे आणि धन शून्यावर येणे म्हणजे 0. तर त्याच्यामुळे तुमचं पर्याय क्रमांक उत्तर 4 आहे. ओके, चलो शेवटचा प्रश्न बघा, 50 नंबरचा प्रश्न. 50 नंबरचा प्रश्न बघा की खालील प्रसंगाला योग्य म्हण ओळखा. आयोगाचा पॅटर्न आहे, प्रत्येक पेपरमध्ये एक प्रसंग देतोय आणि त्या प्रसंगाला धरून तुम्हाला कोणती म्हण योग्य आहे ते तुम्हाला शोधावं लागतं. माझा हा प्रश्न चुकला होता. बघा, मुला तुझ्या वडिलांनी खेड्यात जाऊन राहण्याचा निर्णय घेतलाय. तू म्हणतोस मला त्यांच्याबरोबर जाऊ नकोस, तुला झेपणार नाही, पण आता राहिलंय काय माझं? म्हणजे काय की बाबा ती जी पत्नी आहे तिला तिच्या जो पती आहे त्यांच्यासोबत जायचंय. मग इथं बघा, जिकडं खोबरं तिकडं चांग भलं, म्हणजे जिकडं फायदा तिकडं जाणं, जिकडे पोळी तिकडे गोंडागळी, म्हणजे सेम जिथं तुम्हाला फायदा तिथं जाणं. जसा भाव तसा देव, याचा काही नाही. परंतु जिकडे सोयी तिकडे दोरा, म्हणजे जिकडं पती तिकडं पत्नी असं तिथं आहे. म्हणजे तुझ्या वडिलांनी खेड्यात जाऊन राहण्याचा निर्णय घेतलाय, म्हणजे आई पण तिकडे जाणार आणि तू म्हणतोस मला की जाऊ नको, म्हणजे मला जाणं भागच आहे बाबा. तर जिकडं सोयी तिकडे दोरा, असं या ठिकाणी ह्या प्रसंगाला ही जी म्हण आहे ही जास्त अनुरूप आहे. म्हणजे याच्यातून आईचं शेवटचं वाक्य बघा, पण आता माझं राहिलंय काय, म्हणजे तिचं इथं काही राहिलं नाहीये, नवराच तिकडे चाललाय, तिला तिकडे त्याच्यासोबत जाणंच आहे. म्हणजे बघा, पूर्ण वाक्याचा सेन्स व्यवस्थित बघा. वाक्याच्या प्रसंगाला धरून ज्यावेळेस म्हण असते ना रे, हे पॉइंट बऱ्याच जणांचा चुकतो, तर तुम्ही तिथं चुकले नाही पाहिजे. ओके, मग कंटिन्युअसली ज्यावेळेस तुम्ही पेपर सोडवता त्यावेळेस तुम्हाला त्याचा सेन्स येतो. ठीक आहे. आजच्या मराठीच्या या लेक्चरमध्ये आपण इन डिटेलमध्ये सगळं बघितलं की बाबा नेमकी पेपर सोडवताना कुठं टाइम वाचवला पाहिजे, कशा चॅप्टर मधून कसे प्रश्न आले, किती सोप्या पद्धतीचे प्रश्न, अवघड प्रश्न आपण कसे टॅकल केले. तर मराठीबद्दल तुम्हाला काही भीती असू द्या, आपली मराठी व्याकरणाची सगळ्या परीक्षांसाठी गट ब पासून राज्यसेवा, सरळ सेवा सगळ्यांचं व्याकरण, मराठीचं व्याकरणासाठी आपली जी गुरुकुल बॅच आहे, जी आपल्या कंबाईन व्हिजनच्या ऍप्लिकेशन वरती आहे, जे की तुम्हाला गुगल स्टोअर आहे तुमच्या ऍप्लिकेशनचं, तिथं तुम्हाला मिळून जाईल. ओके, मराठी व्याकरणाची गुरुकुल बॅच. आपण ह्या बॅच वरती आता 26 जानेवारी निमित्त, जे 24 जानेवारी पासून ते 26 जानेवारी पर्यंत तुम्हाला या बॅच वरती आपण 30% म्हणजे आतापर्यंतची सगळ्यात मोठी ऑफर देतोय. या ऍपची जी लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. मराठीमध्ये माझं जो म्हणजे शिकवण्याचं जे कारण असं की मला मराठीमध्ये गट ब ला 50 पैकी माझे 46 प्रश्न आणि राज्यसेवा मुख्य 2023 ला 47 प्रश्न बरोबर आले होते. आणि त्याचं कारण म्हणजे मराठीची मी केलेली टू द पॉइंट तयारी. म्हणजे या बॅच मध्ये असं नाही की फक्त वरवर शिकवलेलं आहे, तर अगदी बेसिक पासून तुम्हाला कन्सेप्ट सांगितल्या, कुठं पाठांतर करायचं त्याच्यावर भर दिला आणि तुम्हाला एक्झाम्पल कशा पद्धतीने त्याचं ऍप्लिकेशन करायचं ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला शिकवलेल्या आहे. सोबतच आतापर्यंत लेटेस्ट 2024 चे सुद्धा पीवायक्यू घेतलेले आहे. आणि हे जे लेक्चर आपण घेतलं अशाच पद्धतीचं आपण पीवायक्यू बेस आपण लेक्चर घेणार आहे, जे की तुम्हाला पेपर सॉल्व्हिंग साठी जास्त काम येणार आहे. तर ही जी बॅच आहे ही बॅच तुम्हाला आपल्या कंबाईन व्हिजनच्या ऍप्लिकेशन वरती मिळून जाईल. टाका तुम्ही प्ले स्टोअरला, आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. तशी मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तुम्ही त्याच्यावरतून, आणि कमेंटमध्ये पण पिन करून ठेवतो मी लिंक आपल्या ऍप्लिकेशनची. तसंच आपला टेलिग्राम चॅनल पण आहे, आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. वेळोवेळी येणाऱ्या अपडेट आपण तुम्हाला त्या ठिकाणी देत जाऊ. तर या बॅचचा नक्की फायदा घ्या, कारण की आपण इथं सध्या 30% डिस्काउंट 26 जानेवारी निमित्त 30% डिस्काउंट तुम्हाला चालू करतोय. 24, 25 आणि 26 या 3 दिवसासाठी. बघा, मुख्यची तयारी कोणी करायची, ज्यांचा स्कोअर आहे नाहीये काही पण असू द्या, परंतु मुख्यचा एक विषय व्यवस्थित करून ठेवा, जेणेकरून पुढे तुमच्यावरती बर्डन येणार नाही. आणि ज्यांना मुख्य द्यायची आहे त्यांनी तर सध्याचा पॅटर्न नुसार शिकवलेल्या बॅचला
नक्की तुम्हाला फायदा होईल. नक्की जॉईन करा. याच्यात तुमचे मार्क वाढतील. कशा टेक्निक वापरायच्या, काय वापरायच्या, कसे प्रश्न सोडायचे, सगळ्या गोष्टी आपण तिथे डिस्कस केलेल्या आहे. तर या बॅचला नक्कीच तुम्हाला सगळ्यांना या बॅचचा फायदा व्हावं अशी माझी इच्छा आहे. तर तुम्ही जॉईन करू शकता. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की पेपर कसा सॉल्व्ह करायचा आणि ह्या बॅचमध्ये आपण बघणार की अभ्यास कसा करायचा तुमच्याकडून करून घेतलंय आणि आपण स्टँडर्ड रेफरन्स मधून शिकवलंय मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकातून. त्यामुळे तुम्हाला रेफरन्स पण चेंज करायची गरज नाही. आपण तुम्हाला नोट्स पण प्रोव्हाइड केलेले आहे. 30% 30 तासामध्ये ही बॅच आपण पूर्ण केलेली आहे आणि 30 तासात तुम्हाला जे महत्वाचं आहे म्हणजे तुम्हाला टू द पॉइंट या गोष्टी दिलेल्या आहे. अगदी बेसिक पासून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यालाही समजणार आणि अगदी ऍडव्हान्स जी तयारी करतोय त्याच्याही नॉलेजमध्ये भर पडणार अशी ही बॅच आहे. 30% ऑफरचा फायदा घ्या. 26 जानेवारी निमित्त चालू करतोय आपण 24, 25, 26 आपल्या ऍप्लिकेशन वरती. ओके, आपला प्रोमो कोड जो असणार आहे आपला जो गुरु 30 म्हणजे गुरुकुल बॅच साठी हा गुरु 30 हा आपला कुपन कोड असणार आहे आणि 24 जानेवारी पासून आपण ते ऑफर सुरू करतोय. चलो, आजच्या लेक्चर मध्ये इतकंच. थांबूया इथं. भेटूया आता पुढच्या एखाद्या लेक्चर मध्ये. धन्यवाद.